संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरण ताजं असतानाच आता या संदर्भातलं आणखी एक महत्त्वाचं प्रकरण समोर आलेलं आहे। खंडणी आणि अपहरणाचंच हे प्रकरण आहे। 2 कोटींच्या खंडणीसाठी सुनील शिंदे यांचं अपहरण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। पवन चक्की कंपनी अवादा खंडणी प्रकरणाची सीआयडी कडून चौकशी सुरू आहे आणि या चौकशीतूनच ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। 28 मे 2024 ला गावठी कट्टा दाखवून अपहरण झालं होतं। रमेश कुले आणि त्याच्या साथीदारानं मस्साजोग परिसरातूनच हे अपहरण केलेलं होतं। एफआयआर मध्ये या संदर्भातली माहिती नमूद आहे। सुनील शिंदे यांच्या साथीदारांसह केस गेस्ट हाऊस मध्ये ते जेवायला जात होते आणि त्यावेळेला एका गाडीनं त्यांच्या गाडीला अडवलं होतं, थांबवलं होतं आणि त्यातून काही लोक उतरले आणि गावठी कट्ट्याचा धाक दाखवून सुनील शिंदे यांना सोबत घेतलं, त्यांचं अपहरण केलं आणि ते त्यांना घेऊन एका हॉटेलमध्ये गेले आणि तिथे हॉटेलचं शटर लावून पवन चक्कीच्या संदर्भातील रस्त्यांची कामं आणि इतर कामंही आम्हाला दिली नाहीत तर महागात पडेल अशी धमकी सुद्धा दिली होती। आमच्या या भागामध्ये आमच्या परवानगीशिवाय जमीन अधिग्रहण कसं करता असा सवाल विचारलेला होता। तुम्हाला यासाठी 2 कोटी रुपये खंडणी द्यावी लागेल असंही धमकावलेलं होतं। रमेश कुले आणि त्याच्या साथीदारांनी ही धमकी दिल्याचं पोलिसांनी आपल्या तक्रारीमध्ये नमूद केलंय। जर त्याच वेळेला जर ही कारवाई झाली असती तर कदाचित संतोष देशमुख हत्याकांड घडलं नसतं अशी सुद्धा आता चर्चा रंगली आहे। 2 कोटींच्या खंडणीसाठी सुनील शिंदे यांचं अपहरण झालेलं होतं। संतोष देशमुख हत्याकांड याच्या पूर्वीच मे महिन्यामध्ये हे अपहरण झालेलं होतं। त्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली होती। पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुद्धा समोर केलेला होता। रमेश घुले आणि त्याच्या 12 साथीदारांनी सुनील शिंदे यांचं अपहरण केलेलं होतं। तसंच त्यांना एका हॉटेलवर नेऊन धमकी सुद्धा दिलेली होती। जर अधिग्रहण केलं आणि आम्हाला सांगितलं नाही तर तुम्हाला महागात पडेल अशी धमकी सुद्धा देण्यात आलेली होती आणि खंडणीची मागणी सुद्धा करण्यात आलेली होती असं पोलिसांनी त्यांच्या तपासामध्ये नमूद केलेलं होतं।